नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर तुमच्या घराला नजर लागली असेल किंवा तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट नजर पडली असेल, तर या गोष्टी तुमच्यासोबत तुमच्या घरात सुरू होतात. या गोष्टी जाणून घ्या आणि जर तुमच्या घरात सुद्धा या गोष्टी होत असतील तर तुम्ही सुद्धा लगेचच या पद्धतीने तुमच्या घराची नजर काढून घ्यावी. नजर कशी लागते, कोणत्या पद्धतीने लागते? मित्रांनो, स्वतःचं घर असू द्या किंवा आपण रेंटेड भाड्याच्या घरात राहत असू, प्रत्येक बाहेरचा व्यक्ती हा वेगळा असतो. कोणी सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो तर कोणी नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. कोणी आपल्यावर जळत असतं तर कोणी आपल्या चांगल्यासाठी भरपूर गोष्टी आपल्यासोबत करत असतं किंवा बोलत असतं. पण जे वाईट वृत्तीचे लोक असतात त्यांची वाईट नजर आपल्या घरावर पडते किंवा आपल्या घरातच काहीतरी वास्तुदोष निर्माण होतात किंवा आपल्या घरातच राहू केतूचा वास, नकारात्मकता निर्माण होते आणि त्यामुळे हा नजर दोषाचा प्रभाव आपल्या घराला लागू होतो. म्हणून तर भरपूर लोक आपल्या घराला नजर लागायला नाही पाहिजे याच्यासाठी आपल्या घराच्या बाहेर पंचमुखी हनुमान लावतात, भरपूर गोष्टी करत असतात. कारण का? कोणाची वाईट नजर आपल्या घरावर पडायला नको, कोणी वाईट व्यक्ती वाईट शक्ती घेऊन आपल्या घरात यायला नको. मग हे जर वाईट शक्ती आपल्या घरात आली, वाईट नजर कोणाची पडली, दृष्ट लागली तर काय होतं? आजार पण घरात येतं. त्रास काहीच नसेल, दवाखाने फिरतायत, गोळ्या औषधं करतायत, सगळी रिपोर्ट नॉर्मल येते, तरी दुखणं आहे, तरी आजारपण आहे, तरी अशक्तपणा, डोकेदुखी, हे त्रास आहे. हे नजर दोषामुळे, हे वास्तुदोषामुळे होतं. सतत घरात कटकटी सुरू आहेत, वादविवाद सुरू आहेत, भांडणं सुरू आहेत, हे सुद्धा वास्तुदोष किंवा नजर दोषामुळे होतं. घरात पैसा तर येतो पण कुठे जातो हे कळत नाही. आल्या आल्या 4-5 दिवसात सगळा पैसा संपतो. घरात थोडी सुद्धा बरकत राहत नाही. आधी खूप पैसा सेव्हिंग व्हायचा पण आता होत नाही. हे सगळं नजरदोष किंवा वास्तुदोषामुळे. किंवा मग आपल्या घरातलं अन्न चव लागत नाही. खूप रुचकर आपण जेवण बनवतो पण ते चव लागत नाही. या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील किंवा या गोष्टी तुमच्या घरात होत असतील तर समजून घ्या, तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे, तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट दृष्ट पडलेली आहे. म्हणून तुमच्यासोबत या अशुभ आणि वाईट गोष्टी होत आहेत. आता या दूर कशा करायच्या? तर मित्रांनो, प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येईल त्या अमावस्याला आपल्या घरावरून एक नारळ, पूजेचे नारळ ओवाळून, म्हणजे आपल्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहून पूजेचे नारळ आणायचे, ते ओवाळायचे आणि ते नारळ कुठेतरी लांब जाऊन टाकून द्यायचे. कोणत्याही 4 रस्त्यावर, चौफुलीवर टाका, झाडाचा खाली टाका, मंदिरात ठेवा, कुठेही टाका, पण घरात आणायचं नाही. ओवाळून 7 वेळेस ओवाळायचं आणि टाकून द्यायचं. याने सगळी नजर हळूहळू का नसो पण ती उतरते आणि घरात चांगल्या गोष्टी व्हायला लागतात. तर नक्की हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.